Hello everyone. We are starting new chapter Pharmacy Act 1948. Okay, our previous two chapters are finished and from today we are starting a third chapter Pharmacy Act 1948. So from here we actually starting our act in this subject. There are so many act you have to study in this subject. So first we will study what is the Pharmacy Act 1948. Okay, so why it's called 1948? Because it's implemented in the year 1948, means it exists in the year 1948. 1948 मध्ये हा जो लॉ आहे तो काय आला, तो अस्तित्वात आला. ओके, सो इट्स कॉल्ड फार्मसी ॲक्ट 1948. So pharmacist is regarded as a member of healthcare team or an essential component of health system. Okay, so you all know that. So the primary obligation of pharmacy is to safeguard the public health by making available the right medicaments. So medicine are of vital importance and hence their handling, compounding, dispensing and storage need a deep and specialized knowledge, skill and training of the personnel. So that person is called pharmacist. Okay, so pharmacy profession is deals with the medicine. So medicine is a dangerous or poisonous substances which is having therapeutic effect also and side effects also. And main purpose of pharmacy education is to what? To protect the public health. Suppose if any uneducated person comes in the pharmacy profession, then public health will be in danger condition. So by considering this, pharmacy act is implemented, in which a person who is having knowledge, training, skills can enter in the pharmacy practice only. So a person who have proper knowledge about drug handling, about dispensing, about dispensing, त्याच्यानंतर कंपाऊंडिंग, हँडलिंग, स्टोरेज, ह्या गोष्टीचं ज्या पर्सनला काय असेल, प्रॉपर नॉलेज असेल, तोच पर्सन काय येऊ शकतो, तर फार्मसी प्रोफेशनमध्ये येऊ शकतो. सो फार्मसी प्रोफेशनचं स्टँडर्ड इन्क्रीज करण्यासाठी गव्हर्मेंटने हा ॲक्ट जो आहे तो काय केला, तर इम्प्लिमेंट केला. ओके, सो ह्या ॲक्टचा मेन मोटो काय होता, तर टू रेग्युलेट profession and practice of the pharmacy, and this your pharmacy education is started after this act come into the existence. ह्या ॲक्टची निर्मिती झाल्यानंतरच फार्मसी एज्युकेशन आहे, म्हणजे फार्मसी प्रोफेशन जे आहे ते काय झालं, तर ॲक्च्युअली स्टार्ट झालं फार्मसी प्रोफेशन. ओके, सो आपण ह्याच्यामध्ये बघितलं होतं, फर्स्ट चॅप्टरमध्ये हिस्ट्रीमध्ये आपण बघितलं होतं इन ब्रीफ, दिस ॲलोपॅथिक सिस्टीम ऑफ मेडिसिन वॉज ब्रॉट इन टू इंडिया बाय ब्रिटिश. ओके, सो इन अर्लियर डेज देअर वेअर आयुर्वेदिक सिस्टम्स, मीन्स जडीबुटी, आयुर्वेदिक वनस्पती जे आहेत, मग त्याचा काढा वापरून, त्याची पावडर करून, चूर्ण करून अशा फॉर्ममध्ये इंडियामध्ये काय होत होती, मेडिसिन्स बनवली जायची. बट नंतर काय झालं, तर त्याची डिमांड आहे इंडियामध्ये, ती डिमांड खूप वाढली आणि नंतर मग काय झालं, काही त्यावेळेला जे ड्रग्ज होते ते इम्पोर्ट, म्हणजे दुसऱ्या देशातून इंडियामध्ये येत होते, पण गव्हर्मेंटचा काय होतं, ह्याच्यावरती काहीच कंट्रोल नव्हता. कोणीही या प्रोफेशनमध्ये येत होतं, म्हणजे जे आता ज्यांच्या घरात, ज्यांच्या म्हणजे अंगणात ज्याच्याकडे आयुर्वेदिक वनस्पती आहेत, ते काय करायचे, ते सगळे लोक ह्या प्रोफेशनमध्ये यायचे आणि मेडिसिन इज प्रिपेअर, दिस फॉर्म्युलेशन इज प्रिपेअर्ड. सो काहीही कंट्रोल नव्हता. ज्याला काहीच नॉलेज नाही आहे तोही पर्सन ह्या प्रोफेशनमध्ये काय करत होता, येत होता. सो त्याच्यामुळे काय होत होतं, तर इंडियामध्ये पण काय झालं, बाहेरच्या कंट्रीमधून इंडियामध्ये ड्रग येत होते आणि मग इंडियातल्या मॅन्युफॅक्चरर्सने आहेत त्यांनी पण काय केलं, स्वतःहून ड्रग्ज जे आहेत ते बनवायला स्टार्ट केलं. पण मग त्या कॉम्पिटिशन त्यांच्या दोघांमध्ये झाली, त्यामुळे पुअर क्वालिटीचे
ड्रग्ज आहेत ते इंडियामध्ये सुद्धा बनायला लागले. सो ह्या सगळ्यावरती कंट्रोल यायला पाहिजे. त्याच्यामुळे ड्रग एन्क्वायरी कमिटी काय केली होती, रिकमेंड केली होती आणि ड्रग एन्क्वायरी कमिटी अपॉइंट केली होती. आणि ह्याच ड्रग एन्क्वायरी कमिटी आणि दुसरी हेल्थ सर्वे अँड डेव्हलपमेंट कमिटीनेच काय केलं तर हा जो ॲक्ट आहे फार्मसी ॲक्ट 1948 हा ॲक्ट येण्यासाठी काय केले तर प्रयत्न केले. ओके. So the recommendations of Drug Inquiry Committee and Health Survey and Development Committee laid the foundation for the enactment of the Pharmacy Act 1948. म्हणजे ह्या ज्या दोन कमिटी आहेत ह्यांच्यामुळे काय झाला तर फार्मसी ॲक्ट आहे हा अस्तित्वामध्ये आला. सो आता मी जसं मगाशी सांगितलं की म्हणजे जो क्वालिफाईड पर्सन आहे तोच पर्सन काय झाला पाहिजे ह्या प्रोफेशनमध्ये आला पाहिजे. ह्याच्यासाठी मेन फार्मसी ॲक्ट आहे हा काय केला तर डेव्हलप केला गेला. सो सी नेक्स्ट पॉईंट, द नेसेसिटी वॉज फेल्ड टू मॉनिटर द प्रोफेशन ऑफ फार्मसी इन द कंट्री. ओके, म्हणजे काय तर प्रोफेशन आहे फार्मसी प्रोफेशन इन अवर कंट्री. सो त्या प्रोफेशनला कंट्रोल करण्यासाठी आणि इन ऑर्डर टू एन्श्युअर दॅट मेडिसिन्स आर हँडल्ड, डिस्पेन्स, कंपाऊंडेड और सोल्ड ओनली बाय द क्वालिफाईड पर्सन्स नेमली द रजिस्टर्ड फार्मासिस्ट. ओके, म्हणजे रजिस्टर्ड फार्मासिस्ट जो आहे ज्याने रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ज्याने डिप्लोमा और डिग्री इन फार्मसी कंप्लीट केलेली आहे और मास्टर्स और डॉक्टरेट, बट तो काय असला पाहिजे की रजिस्टर्ड फार्मासिस्ट असला पाहिजे. सो आफ्टर कंप्लीटिंग युअर SY DPharm you will be going to a registered pharmacist. You will registered under the Pharmacy Council of India. ओके. सो जेणेकरून रजिस्टर्ड फार्मासिस्ट असला, क्वालिफाईड पर्सन्स असला त्या प्रोफेशनमध्ये तर काय होणार तर आपण जे ड्रग देऊ यू हॅव नॉलेज ऑल, म्हणजे इन अवर कोर्सेस फ्रॉम युअर थिअरी सब्जेक्ट यू आर गेटिंग द नॉलेज अबाउट दॅट. okay, from your practical you are developing your skills in that, and after completing your annual exam in SY, then you will go for training in the drugstore. So that time you will adopt these all things and you will be capable. Okay, or you will be capable you will become a self dependent pharmacist. And so if your registered pharmacist is there, then and then only he have all knowledge, skills, training, then he only prescribing, means he only not prescribing, he will give the proper medicines, right medicines to the correct patient. Okay, so this was the main objective of this pharmacy act. Okay, so on the 4th March 1948, ओके, म्हणजे 4 मार्च 1948ला the statutory control, okay, means by law, okay, means implemented by law on the pharmacy education in the country was established with the enactment of the Pharmacy Act 1948. म्हणजे on 4th March 1948 there was a law decided by the government on the pharmacy education in the country, and from that only pharmacy education is started in our country. And the main motto of this act is an act to regulate the profession of pharmacy. ओके, म्हणजे फार्मसीचे प्रोफेशन आहे. ओके, सो ते रेग्युलेट करण्याचं काम हे मेन कोणाचं होतं तर फार्मसी ॲक्ट 1948चं होतं. सो इट एक्सटेंड टू होल ऑफ इंडिया एक्सेप्ट स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर. इट्स मीन्स दॅट टाईम जेव्हा हा ॲक्ट आला तेव्हा तो पूर्ण इंडियासाठी होता. फक्त ह्या ज्या 2 स्टेट आहेत जम्मू आणि काश्मीर, ह्या 2 स्टेट ह्या फक्त तेव्हा काय होत्या तर त्यांच्यासाठी नव्हता हा फार्मसी ॲक्ट. ओके, बट आता मॉडर्न ह्याच्यामध्ये इट्स म्हणजे एव्हरीवेअर इन इंडियामध्ये सगळीकडेच हा ॲक्ट आता काय झालेला आहे तर इम्प्लिमेंट झालेला आहे. Okay, so 4 March on 4th March 1948 these act were came into the existence. Okay, so its main motto is to regulate the practice of pharmacy in India. Okay, it provides for the course which
the would-be pharmacist should go through the nature and period of training which they should undergo and examinations which they must pass in order to become eligible for registration as pharmacist. ओके, सो मग ह्या ॲक्टद्वारा काय ठरवलं गेलं तर रजिस्टर्ड फार्मासिस्ट होण्यासाठी काय करावं लागेल, डिप्लोमा इन फार्मसीला कोण ॲडमिशन घेऊ शकतं किंवा डिग्री इन फार्मसीला कोण ॲडमिशन घेऊ शकतं आणि कोणत्या एक्झाम्स त्या व्यक्तीला काय कराव्या लागतील तर पास कराव्या लागतील. ओके, सो हे सगळं ह्या ॲक्टनुसार ठरवलं गेलं. देन in this chapter we have to see objectives. This is, we had seen introduction of this chapter. Okay, so in this chapter we are going to see objectives, definitions, important definitions are there. So in today's lecture we are going to see objectives and that important definitions. Then on next lecture we will study Pharmacy Council of India, its constitution and functions. Means PCI. Okay, PCI is also called as Central Council. So PCI is deciding all your education regulations, your syllabus, okay, your registration procedures, the rules they are under is all decided by the PCI. It's called Central Council. Then what education regulations we are there, that we have to see. We have to see state and joint state pharmacy council, then registration of pharmacists, then offenses and penalties. Okay, offenses and penalties means a person who is falsely claiming to be a registered pharmacist. म्हणजे एखादा जर पर्सन असेल आणि तो एखादा पर्सन असेल पण तो खरं रजिस्टर्ड फार्मासिस्ट नाही आहे, पण तरी पण तो काय बोलतो आहे की मी रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे आणि जर डुप्लिकेट डॉक्युमेंट्स आणून दाखवतो आहे तर त्याच्यासाठी ऑफेन्सेस अँड पेनल्टीज ह्या मेन्शन केलेल्या आहेत ॲक्टमध्ये. सो ओके, सो वी विल स्टार्ट. ऑब्जेक्टिव्ज इज मेन ऑब्जेक्टिव्ह टू रेग्युलेट द प्रोफेशन अँड प्रॅक्टिस ऑफ फार्मसी. ओके, मीन्स to regulate the pharmacy profession in India, to provide uniform education and training to would-be pharmacists throughout the India. Means new persons, okay, new students who are coming in the pharmacy field. Okay, so to set their academic curriculum, their academic curriculum is uniform. Means any student who is under any university, any board, any state, that students academic curriculum is similar, that this training is same for all throughout the India. Means in engineering there are different fields, okay, there are different universities are there and their curriculum is different, but in our pharmacy field it's not like that. Okay, it's same for all, means it's uniform for all. And to raise the status of pharmacy profession in India, means in earlier days there was no value for pharmacists. In foreign countries there was good status for pharmacy. Okay, but India there was people unknown about that what pharmacy is, what pharmacist is. So to raise the status of pharmacy in India. And नेक्स्ट अजून एक त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे तो म्हणजे टू कंट्रोल ओव्हर पर्सन्स एंटरिंग इन फार्मसी प्रोफेशन थ्रू आउट द इंडिया. मीन्स अ पर्सन हू वॉन्ट टू कम इन दिस प्रोफेशन, that person have sufficient knowledge, skills, have training, and then only he can enter in this profession. For example, if you know all computer profession is there, so for entering in that computer profession, any person who has done engineering, okay, BE engineering, ME engineering, means Bachelor of Engineering, Masters of Engineering in Computer Science, then MCA persons, okay, BCA persons, means Bachelor in Computer Application, Master in Computer Application, or BSc in Computer Science. Okay, so असा कुठचाही केलेला स्टुडंट जो आहे तो काय करू शकतो, त्या ह्या कॉम्प्युटर प्रोफेशनमध्ये येऊ शकतो. देअर वॉज नो एनी रेग्युलेशन किंवा तिथे अशी काही प्रोव्हिजन नाही आहे. ओके, बट फॉर फार्मसी ओनली, फॉर टू एंटर इन फार्मसी ओनली, जे रेग्युलेशन्स जे आहेत दॅट मीन्स ही शुड हॅड डन दिस डिप्लोमा इन फार्मसी, ओके, डिग्री इन फार्मसी.
So that provisions are there, that provisions are decided by the state pharmacy council. Okay, and pharmacy council of India means central council. Okay, central council बोलतात त्याला. So it's providing your academic curriculum, your all syllabus, okay, is all that under the PCI, Pharmacy Council of India examinations. Okay, then that all. And you know, our colleges, our institutions, all colleges, institution is are all under the PCI. Okay, PCI is means Central Council. It is situated at New Delhi. New Delhi ला आहे PCI. तर you know, our college is the PCI approved. If you had seen in our college board, it's AICTE approved also, NAC accredited also, and it's PCI approved also, PCI approval also. Okay, so these were the objective. And another objective is that to constitute Pharmacy Council of India for setting new standards in pharmacy education. Means PCI, okay, Pharmacy Council, there were members, nominated members, ex officio members. Means for example, आपली विधानसभा असते, राज्यसभा असते, बरोबर. आता मोदींचं जे काय आहे मंत्रिमंडळ आहे, बट त्याचा पिरियड किती वर्षाचा असतो, 5 इयर्सचा पिरियड असतो. आफ्टर 5 इयर्स नवीन मंत्रिमंडळ डेव्हलप होतं, नवीन कॅबिनेट मंत्री, प्रधानमंत्री, शिक्षण मंत्री हे 5 इयर्स नंतर काय होतात तर चेंज होतात. सिमिलर लाईक दॅट तो जो क्रायटेरिया तो असा सेम इथे PCIमध्ये पण अप्लाय होतो की हे जे मेंबर्स असतात, बरोबर. सो 5 वर्षासाठी त्यांचा काय असतो, त्यांचा पिरियड असतो. 5 वर्षानंतर अजून दुसरे मेंबर्स असतात, ते त्या बॉडीवरती येतात. ओके, सो अजून एक तसा ऑब्जेक्टिव्ह मीन्स टू रेग्युलेट फार्मसी इन्स्टिट्यूशन्स, especially diploma in pharmacy through education regulations. Then to provide a constitution and functions of state pharmacy council for registration of pharmacists. Means state pharmacy council is also there at the state level. So to provide constitution of that and that function for registration of pharmacists, means all after SYD farm you are going to register yourself under the registered pharmacist under state pharmacy council. So that is decided by state pharmacy council. And to regulate the activities of pharmacist. Activities of pharmacist means if there is pharmacist is working properly or not, means whether he is giving the medicines according to prescriptions or not, whether he is following the rules and regulations are there or not. So that दिस फार्मसी ॲक्ट 19 ह्या सगळ्यावरती कंट्रोल येण्यासाठी, म्हणजे जर एखादा फार्मासिस्ट आहे तो नार्कोटिक ड्रग आहे, झोपेच्या गोळ्या आहेत, तो त्या काय करत असेल, जर विदाऊट प्रिस्क्रिप्शन देत असेल लोकांना, ओके, तो तर तिथे तो फार्मासिस्ट काय करतो तर लॉ आहे जो ॲक्ट आहे तो ब्रेक करतो आहे फार्मासिस्ट. ओके, सो मग ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत फार्मासिस्टच्या त्याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी हा जो ॲक्ट आहे फार्मसी ॲक्ट 1948 हा काय केला तर इम्प्लिमेंट केला गेला. ओके, सो now we have to see the definitions. Important definitions are there in the chapter that we have to see. First is the Central Council. Central Council means what? Central Council means Pharmacy Council of India, PCI, constituted under Section 3 of Pharmacy Act 1948. ओके, सो मग PCI जे आहे त्यालाच PCIलाच काय बोलतात तर सेंट्रल काउन्सिल बोलतात. सो PCI कशाच्या अंडर येतं, फार्मसी ॲक्टच्या अंडर येतं ना. फार्मसी ॲक्ट 1948च्या अंडर काय येतं तर PCI असतं. मग हे जे PCI आहे इट इज कॉन्स्टिट्यूटेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट एव्हरी 5 इयर्स. ओके, दर मी 5 वर्षांनी जसं सांगितलं तसं काय होत असतं, चेंजेस होत असतं. मग फर्स्ट सेंट्रल काउन्सिल जे आहे वॉज कॉन्स्टिट्यूटेड इन 1949. फर्स्ट म्हणजे हे ती 1949मध्ये पहिली काय केली गेली तर कॉन्स्टिट्यूट केली गेली. सो मग ही जी PCIचं आपल्याला इन डिटेल आपल्याला नंतर बघायचं आहे. आपल्या ह्या डेफिनेशन संपल्या की आपण
नंतर बघायचं आहे PCI काय आहे, त्याच्यामध्ये मेंबर्स येतात, इलेक्टेड मेंबर्स येतात, नॉमिनेटेड मेंबर्स येतात, एक्स ऑफिशियो मेंबर्स असतात. सो ते काय आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे. So this is central council. Then central register means register of pharmacist maintained by the central council. म्हणजे काय, रजिस्टर ऑफ फार्मासिस्ट की ज्याच्यामध्ये ज्यांनी म्हणजे जी काय मुलं आहेत ती काय झालेत, पासआउट झालेली आहेत आणि त्यांनी त्यांचं रजिस्ट्रेशन केलं आहे. ओके, त्यांनी त्यांची सगळी जी डॉक्युमेंट्स काय होती, रिझल्ट्स, ओके, त्यांचे मार्कशीट्स, त्यांचे अदर डॉक्युमेंट्स त्यांनी ती काय केली आहेत तर सबमिट केलेली आहेत. ओके, आणि ते मुलं काय करतात तर रजिस्ट्रेशन करतात स्वतःचं अंडर द PCI. मग ते जे रजिस्टर आहे फार्मासिस्टचं ते मेंटेन करण्याचं काम कोणाचं असतं तर सेंट्रल काउन्सिलचं, की ज्या त्यांच्या रजिस्टरमध्ये सगळ्यांची नावं असतात. आता फॉर एक्झाम्पल, आफ्टर कम्प्लिटिंग युअर SYD फॉर्म यू आर गोइंग टू रजिस्टर, ओके, युअर सेल्फ ॲज अ रजिस्टर्ड फार्मासिस्ट. सो दॅट टाईम तुमचं रजिस्ट्रेशन झालं की तुमचीसुद्धा नावं काय येणार तर त्याच्यामध्ये येणार. ते जे रजिस्टर असेल फार्मासिस्टचं त्याच्यामध्ये तुमचीसुद्धा नावं येणार. सो त्यालाच काय बोलतात तर सेंट्रल रजिस्टर बोलतात. ओके, सो नेक्स्ट डेफिनेशन इज रजिस्टर्ड फार्मासिस्ट. आता रजिस्टर्ड फार्मासिस्ट कोणाला म्हणतात की ज्या पर्सनने काय केलेलं आहे, फार्मसीचं काय घेतलेलं आहे, एज्युकेशन झालेलं आहे, ज्याचं काय आहे तर त्या ह्याच्यामध्ये त्याची काय असते तर नोंद असते, त्यांचं जे रजिस्टर असतं त्याच्यामध्ये त्याची काय असते तर नोंद असते. त्याच्यानंतर तो एखादा, फॉर एक्झाम्पल मी आज इथे आहे, मी इंडियामध्ये आहे, मी काय केलं रजिस्ट्रेशन केलं आहे PCIच्या अंडर. सो मी आता इंडियामध्ये राहते आणि मी तर तिथे काय करते की माझं फार्मसी प्रोफेशन किंवा माझी फार्मसीची जी प्रॅक्टिस आहे ती मी काय करते तर मी चालू ठेवली आहे. ती माझा बिझनेस आहे, समजा मी ड्रग स्टोअर काढले आहे तर मी काय केलं आहे ते चालू ठेवलं आहे, बरोबर. सो रजिस्टर्ड फार्मासिस्ट म्हणजे काय तर अ पर्सन हुज नेम फॉर टाईम बिंग एंटर्ड इन द रजिस्टर ऑफ फार्मासिस्ट ऑफ द स्टेट. म्हणजे स्टेट, आता आपली महाराष्ट्र स्टेट आहे, बरोबर. सो मग आता महाराष्ट्र स्टेटमध्ये आता ज्यांनी कोणी काय केले तर रजिस्ट्रेशन केलेलं आहे, बरोबर. आणि ते काय राहतात, दे आर रिसाइडिंग देअर, मीन्स आणि ही शी इज अ टाईम बिंग फॉर रिसाइडिंग, तिथे काय राहतात ते तिथे, ओके, रिसाइडिंग और कॅरिंग आउट हिज प्रोफेशन और बिझनेस ऑफ फार्मसी. मग आता प्रोफेशनमध्ये काय करत असतील, काही जॉब करत असतील, ओके, कुठेही जॉब करत असतील, एखाद्या फार्मसीमध्ये, इंडस्ट्रीमध्ये, होलसेलरमध्ये ते जॉब करत असतील किंवा स्वतःचं काय करत असतील तर बिझनेससुद्धा करत असतील फार्मसीमध्ये, स्वतःचं मेडिकल असेल, त्यांचं स्वतःचं रिटेल असेल, रिटेल ड्रग स्टोअर असेल. सो त्यांना काय बोलतात तर रजिस्टर्ड फार्मासिस्ट बोलतात. मीन्स अ पर्सन हुज नेम फॉर टाईम बिंग एंटर्ड इन द रजिस्टर, ओके. रजिस्टरमध्ये काय असतं त्याचे हे असतं, नाव असतं फॉर फार्मासिस्ट ऑफ द स्टेट, ओके. मीन्स ते जे स्टेट आहे, फॉर एक्झाम्पल आता महाराष्ट्र स्टेटमध्ये ज्यांनी कोणी काय केलं तर रजिस्ट्रेशन केलं आहे, ओके. सो त्यांचं काय असतं तर त्याची नोंद असते त्याच्यामध्ये, इन विच दॅट पर्सन इज रिसाइडिंग देअर अँड कॅरिंग आउट हिज प्रोफेशन और बिझनेस ऑफ फार्मसी, ओके. सो आफ्टर कम्प्लिटिंग युअर SYD फॉर्म यू ऑल विल बिकम अ रजिस्टर्ड फार्मासिस्ट. समजली ही डेफिनेशन, इट्स इम्पॉर्टंट डेफिनेशन फ्रॉम युअर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, रजिस्टर्ड फार्मासिस्ट. देन युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. आता युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन कोणाला बोलतात तर ग्रँट मिळणे म्हणजे काय बोलतात तर एखादी कुठली युनिव्हर्सिटी असेल, एखादी इन्स्टिट्यूट असेल तर त्याला काय भेटते, ग्रँट भेटते, म्हणजे मान्यता भेटते किंवा अनुदान भेटतं. म्हणजे काही असं कॉलेजेस असतात अनुदानित, विना अनुदानित, किंवा काही ॲडमिशनच्या वेळी अशा म्हणजे जागा पण असतात, किंवा जॉबच्या ठिकाणी अशा जागा असतात, अनुदानित जागा, विना अनुदानित जागा. सो आता युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन म्हणजे काय तर इट मीन्स द युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन एस्टॅब्लिश अंडर सेक्शन 4 ऑफ द युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन ॲक्ट 1956. म्हणजे काय
तर हा जो काय आहे कायदा आहे, म्हणजे युनिव्हर्सिटी म्हणजे काय बोलतात त्याला, तर विद्यापीठ बोलतात. म्हणजे विद्यापीठ अनुदान जो काय अंतर्गत जो काय कायदा आहे 1956. सो त्याच्यामध्ये हे काय येतं, तर युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन आहे ते येतात त्याच्यामध्ये. देन नेक्स्ट इज द इंडियन युनिव्हर्सिटी. आता इंडियन युनिव्हर्सिटी म्हणजे काय, तर भारतीय विद्यापीठ बोलतात. ओके, सो इट मीन्स ॲन युनिव्हर्सिटी विदिन द मिनिंग ऑफ सेक्शन 3 ऑफ द UGC ॲक्ट. ओके, UGC ॲक्ट म्हणजे अंडर ग्रॅज्युएट जे काय असतात कोर्सेस असतात, UGC बोलतात त्याला. ओके, सो हे जे काय असतात तर हे असतात जे कोर्सेस असतात UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, जे आपण काय बघितलं सुरुवातीला बघितलं, त्याच्या अंतर्गत जे काही आहेत म्हणजे जे सगळे युनिव्हर्सिटीज आहेत, युनिव्हर्सिटी ग्रँट UGC ॲक्ट म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन ॲक्ट 1956. ओके, सो म्हणजे ह्याच्या अंडर ज्या येतात युनिव्हर्सिटी, कुठल्या ॲक्टच्या अंतर्गत, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन म्हणजे जो काय आहे, जो कायदा आहे विद्यापीठ अनुदान आयोग कायदा, विद्यापीठ अनुदान आयोग कायदा आहे 1956, त्याच्या अंडर जे काय येतात तर सगळ्या ज्या युनिव्हर्सिटी येतात. अँड इन्क्ल्यूड सच अदर इन्स्टिट्यूशन एस्टॅब्लिश बाय ऑर अंडर अ सेंट्रल ॲक्ट. म्हणजे काय, तर केंद्रीय जो काही अधिकार आहे केंद्रीय, त्याच्या ह्याच्यात ज्या काही काय येतात त्या युनिव्हर्सिटी येतात. ओके, सो ॲज द सेंट्रल गव्हर्मेंट मे बाय द नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅजेट स्पेसिफाय इन दिस बिहाफ. म्हणजे काय असतं ह्याच्यामध्ये, आणि किंवा त्या अंतर्गत स्थापित झालेल्या आणि संस्थांच्या अधिकृत अधिसूचनेद्वारे केंद्र सरकारने कडून अधिसूचित केलेल्या ज्या काही संस्था ज्या असतील, ओके, म्हणजे त्याच्या ॲक्टच्या अंडर ज्या येतात, ओके, युनिव्हर्सिटी ॲक्ट हा जो आहे UGC ॲक्ट म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन ॲक्ट आहे 1956, त्याच्या अंडर ज्या काही येतात त्या युनिव्हर्सिटी बरोबर. आणि अजून दुसऱ्या कोणी हे केलेल्या की जे ह्याच्या अंडर येणारा सेंट्रल ॲक्ट आहे, म्हणजे केंद्रीय कायदा जो आहे सेंट्रल ॲक्ट, केंद्रीय जो काही कायदा आहे त्याच्या अंडर येणाऱ्या किंवा त्या अंतर्गत काय झालेल्या तर स्थापित झालेल्या. आणि इथे म्हटलं आहे की सेंट्रल गव्हर्मेंट ॲज द सेंट्रल गव्हर्मेंट मे बाय नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅजेट स्पेसिफाय इन दिस बिहाफ. म्हणजे काय, तर त्या कायद्याअंतर्गत स्थापित झालेल्या आणि संस्था ज्या आहेत संस्थांच्या अधिकृत अधिसूचनेद्वारे केंद्र सरकारकडून पण काय केलेल्या अधिसूचित केलेल्या, म्हणजे त्या कायद्याअंतर्गत झालेल्या. आणि अजून दुसऱ्या कुठच्या की केंद्र सरकारने हे काय केलेल्या की अधिसूचित केलेल्या इतर ज्या काही युनिव्हर्सिटीज आहेत, ओके, केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या पण इतर युनिव्हर्सिटी आहेत, त्या सगळ्यांचा ह्याच्यामध्ये समावेश होतो बरोबर. आणि त्याला काय बोलतात तर भारतीय विद्यापीठ, त्याला भारतीय विद्यापीठ असं म्हणतात. ओके, आले लक्षात ही डेफिनेशन. इफ एनी डिफिकल्टी इज देअर देन आस्क मी. दिस इज डेफिनेशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी. देन नेक्स्ट डेफिनेशन आहे इट्स रेपाट्रिएट. सो रेपाट्रिएट is a very important definition from your exam point of view. This first definition जे आपण बघितली registered pharmacist, this also asked in exam, and this repatriate this ही डेफिनेशन आहे, ही सुद्धा एक्झामला विचारतात. सो रेपॅट्रिएटचा मिनिंग काय होतो तर त्या जी कोणी पर्सन आहे त्याला त्याच्या मायदेशी परत ज्या देशामधला तो रहिवासी आहे त्याला त्या देशामध्ये परत पाठवणं, त्याला रेपॅट्रिएट बोलतात. सो आता रेपॅट्रिएट म्हणजे काय तर अशी व्यक्ती बरोबर की जी काय आहे इंडियन ओरिजिन आहे, म्हणजे भारतामधली आहे, भारतीय वंशज आहे, पण ती जी व्यक्ती आहे ती काय झाली तर सिव्हिल डिस्टर्बन्सेस आले. म्हणजे सिव्हिल डिस्टर्बन्सेस म्हणजे काय, फायटिंग बिटवीन टू कंट्रीज. ओके, दोन देशांमध्ये जेव्हा काय होतं युद्ध होतं किंवा दोन देशांमध्ये काय होते तर भांडणं होतात, फायटिंग होते.
सो फायटिंग झाल्यामुळे त्या भीतीला घाबरून त्यांनी काय केलं की त्यांची जी मूळ जागा होती, जिथे ते काय करत होते, राहत होते पहिल्यापासून, ती मूळ जागा त्यांनी सोडली किंवा त्यांना काय करावी लागली, सोडावी लागली किंवा भीतीपोटी त्यांनी सोडली. दंगलीमुळे, त्याच्यानंतर दंगलीला घाबरून त्यांनी सोडली किंवा त्यांना काय करावी लागली, सोडावी लागली. आणि ते काय केले, दुसऱ्या कंट्रीमध्ये गेले ते, बरोबर. ते दुसऱ्या कंट्रीमध्ये गेले, पण तिथे थोडा काळ राहिले, थोडे दिवस तिथे राहिले ते लोक, पण परत आपल्या देशामध्ये परत आले. सो अशा व्यक्तींना काय बोलतात, तर रेपाट्रिएट म्हणतात. परत ऐका नीट. रेपाट्रिएट म्हणजे काय, तर रेपाट्रिएट म्हणजे भारतीय व्यक्ती, इंडियन ओरिजिन, म्हणजे भारतीय वंशाची व्यक्ती, बरोबर. पण जेव्हा काय झालं, भारत पाकिस्तानमध्ये वगैरे जेव्हा काय झाली, दंगल झाली किंवा फाळणी झाली, त्यावेळेला काय झालं, दंगली झाल्या, बरोबर, फायटिंग झाली. आणि त्यामुळे ही लोक जिथे आता इंडियामध्ये मूळ राहत होती, सो तिथून त्यांना काय करावं लागलं, आपलं जे मूळ जे रेसिडन्स आहे ते त्यांना काय करावं लागलं, त्यांनी सोडलं किंवा त्यांना सोडावं लागलं किंवा त्यांनी भीतीपोटी ते सोडलं आणि ते दुसऱ्या देशांमध्ये जाऊन राहिले. कधी जाऊन राहिले, तर 14 एप्रिल 1957 नंतर तिथे जाऊन ते लोक काय झालेत, राहिलेत. आफ्टर 14 एप्रिल 1957 तिथे जाऊन ते लोक राहिलेत, थोडा काळ राहिलेत, पण नंतर परत कुठे आलेत, परत इंडियामध्येच आलेत. ओके, तिथे जाऊन थोडी वर्ष राहिले ते. ओके, पण नंतर परत कुठे आले, तर आपल्या मायदेशीच आले, परत इंडियामध्येच परत आले. सो अशा व्यक्तींना काय बोलतात, तर रेपाट्रिएट्स असं बोलतात. ओके, सो रेपाट्रिएट म्हणजे काय, एनी पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन. ओके, एनी पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन मीन्स भारतीय वंशाचे, हू हॅज लिव्ड ऑर हॅज बीन डिस्प्लेस फ्रॉम प्लेस ऑफ हिज रेसिडन्स. म्हणजे ते काय केले, स्वतःची रेसिडन्स होते, स्वतःची जागा सोडून त्यांचं काय झालं, तर विस्थापन झालं त्यांचं, दुसरीकडे गेले. ते कुठे गेले, तर बर्मा, श्रीलंका, युगँडा और एनी अदर कंट्री. बर्मा, श्रीलंका, युगँडा ह्या कंट्रीमध्ये काय झाले, तर ते गेले. कधी, आफ्टर 14 एप्रिल 1957. 14 एप्रिल 1957 नंतर ते तिथे गेले, ऑन अकाउंट ऑफ सिव्हिल डिस्टर्बन्सेस और फियर देअरऑफ, अँड सिन्स देन रिसाइडिंग इन इंडिया. आणि आता ते काय राहतात, तर इंडियामध्ये राहतात. अँड राईट नाव दे आर लिव्हिंग इन द इंडिया. सो दॅट पर्सन्स इज कॉल्ड रेपाट्रिएट. सो ॲट द प्रेझेंट टाईम द नेम ऑफ पर्सन इज अवेलेबल इन द दिज, म्हणजे त्यांचं नाव आहे ते इंडियन ह्याच्यामध्ये आहे, इंडियन रेसिडन्स. ओके, इंडियन रेसिडन्सच्या अंडर त्यांचं काय आहे, तर नाव आहे. ओके, अंडरस्टूड. दिस रेपाट्रिएट मीन्स काय, ॲनी पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, म्हणजे भारतीय वंशाचे असलेले लोक की ज्यांना काय करावं लागलं, स्वतःचं आपले जे इंडिया आहे तिथे त्यांचे तिथे राहत होते, तर दंगलीमुळे, असं युद्ध झाल्यामुळे, फाळणीमुळे, त्या भीतीपोटी ते घाबरून त्यांना त्यांची जागा त्यांनी सोडली किंवा त्यांना सोडावी लागली आणि ते बर्मा, श्रीलंका, युगँडा किंवा दुसऱ्या कुठल्या तरी देशामध्ये जाऊन काय झाले, ते राहिले. कधी, तर आफ्टर 14 एप्रिल 1957. बट आफ्टर दॅट आता ते इंडियामध्ये राहतात, तिथे काही वर्ष राहिले, काही वर्ष त्यांनी वास्तव्य केलं तिथे, बट नाऊ रिसाइडिंग इन इंडिया. So that person is called repatriate person. Okay, understood this definition of repatriate. Okay, repatriateचं meaning आहे म्हणजे काय होतं, तर ज्या देशातला तो व्यक्ती आहे त्या देशात त्याला परत पाठवलं जातं, दॅट मीन्स repatriate. Okay, so this is definition of repatriate. Then next definition is the displaced person. So displaced person, this definition is of 2 parts मध्ये आहे ती. सो displaced person means what? Displaced persons means विस्थापित व्यक्ती. displaced person कोणाला बोलतात, तर विस्थापित व्यक्ती जी आहे त्याला काय बोलतात, तर displaced person म्हणतात. म्हणजे काय, तर जेव्हा इंडिया आणि पाकिस्तानमध्ये काय झालं, तर युद्ध झालं, दंगली झाल्या. ओके, सो तेव्हा काय झालं, काही लोक होती
ती काय गेली तर इंडियामधून ती काय गेली पाकिस्तानमध्ये गेली. बरोबर, इंडियामधलेच होते ते, पण पाकिस्तानमध्ये गेले आणि तिथेच पाकिस्तानमध्ये जाऊन काय झाले ते राहिले. परत इंडियामध्ये आले नाहीत ते, तिथेच पाकिस्तानमधून जाऊन राहिलेत ते आणि तिथेच राहतात ते. पण आता ते कोणाचे, पाकिस्तानचे सिटीजन आहेत. बट असे काही लोक होते जे काय होते की जेव्हा फाळणी झाली, बंगालची फाळणी झाली, तेव्हा पाकिस्तानमधून लोक ती परत काय, पाकिस्तानमधले लोक आहेत ते काय केले, इंडियामध्ये आले. ओके, इथले इंडियामधले काही पाकिस्तानमध्ये गेले, तिथेच जाऊन राहिले आणि पाकिस्तानमधली लोक ही इंडियामध्ये आली आणि इंडियामध्येच राहिली आणि अजून पण काय राहतात ते इंडियामध्येच राहतात आणि ते आपल्या भारत देशाचे कोण आहेत तर नागरिक आहेत. ह्या पर्सनना डिस्प्लेस पर्सन असं बोलतात. सो डेफिनेशन बघा डिस्प्लेस पर्सनची. एनी पर्सन हू हॅज लेफ्ट or has been displaced from place of his residence in Pakistan. ओके, सो पाकिस्तानमधली लोक जे आहेत, ओके, ती ऑन आर आफ्टर 1 मार्च 1947, कधी 1 मार्च 1947ला आणि त्यानंतर आलेली पाकिस्तानमधून, ऑन अकाउंट ऑफ सेटिंग अप ऑफ डॉमिनियर्स. ओके, इथे बाय मिस्टेक इथे ओमिनियर्स झालं आहे, बट इथे डॉमिनियर्स आहे. ओके, सॉरी फॉर दॅट. इट इज डॉमिनियन्स. सो डॉमिनियन्स म्हणजे इट्स अ लँड ऑफ गव्हर्मेंट, डॉमिनियन्स ऑफ इंडिया और पाकिस्तान. ओके, अँड म्हणजे जेव्हा हे काय म्हटलं इथे तर की असे व्यक्ती की जे त्यांच्या देशातून कुठे आले तर पाकिस्तानमधले जे व्यक्ती आहेत ते पाकिस्तानमध्ये राहत होते, पण तिथून ते पाकिस्तानमधून कुठे आले तर इंडियामध्ये आले. त्यांनी सोडलं ते ठिकाण. जेव्हा काय झालं, इंडिया आणि पाकिस्तानमध्ये दंगली झाल्या, फायटिंग झाली, तेव्हा त्यांना सोडावं लागलं किंवा त्यांनी घाबरून त्या ठिकाण काय झालं तर ते सोडलं. ऑर ऑन अकाउंट ऑफ सिव्हिल डिस्टर्बन्सेस ऑर फिअर देअर ऑफ अँड सिन्स देन रिसाइडिंग इन इंडिया. आणि ते आता कुठे राहतात तर इंडियामध्येच राहतात. ते आता ते इथलेच झाले, इंडियामध्ये राहतात. त्यांना आता काय आहे तर आपल्या भारत देशाचे ते कोण आहेत तर नागरिकसुद्धा आहेत. सो that persons are called as displaced person. So displaced person means what? Any person who has left or has been displaced from place of his residence in Pakistan on or after 1 March 1947. ओके, प्लीज हे जे 1 मार्च 1947 हे जे इयर आहे, डेट आहे, ही माइंडमध्ये पूर्णपणे काय करून ठेवा तर फिट करून ठेवा. ओके, 1 मार्च 1947ला अशा दंगली झाल्या, 2 कंट्रीजमध्ये भांडणं झाली, तेव्हा हे लोक काय झाले तर पाकिस्तानमधून इंडियामध्ये आले आणि ते आता कुठे राहतात तर इंडियामध्येच राहतात. ओके, सो सिव्हिल डिस्टर्बन्सेसचा मिनिंग फायटिंग बिटवीन 2 ग्रुप्स आणि डॉमिनियन्सचा मिनिंग काय तर लँड ऑफ गव्हर्मेंट. ओके, सो हा फर्स्ट पार्ट झाला डेफिनेशनचा, डिस्प्लेस पर्सन. आणि सेकंड पार्ट आता बघा सेमच आहे, मायनर चेंजेस आहेत फक्त. आता इथे बघा हे जे आहे ना हे कॉमन राहतं. डेफिनेशनचा जो आता फर्स्ट जे आहे बघा, म्हणजे ॲनी पर्सन हू हॅज लेफ्ट ऑर हॅज बीन डिस्प्लेस फ्रॉम प्लेस ऑफ हिज रेसिडन्स. सो इथपर्यंत ह्या दोघांमध्ये कॉमन आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा पाठ कराल तेव्हा तुम्हाला हे पाठ करायला खूप सोपं आहे. ही जी डिस्प्लेस पर्सनची डेफिनेशन आहे ही पण इम्पॉर्टंट आहे, एक्झामला विचारतात ही डेफिनेशन. आणि तुम्हाला ॲज इट इज म्हणजे आत्ता जशी तुम्हाला स्क्रीनवरती दिसते, सो ॲज इट इज तुम्हाला ती एक्झाममध्ये लिहावी लागते. मी जरी एक्सप्लेनेशन त्याचं मराठीमध्ये सांगितलेलं असलं, इट्स फॉर युअर कन्व्हिनियन्स, तुम्हाला समजण्यासाठी ते सांगितलेलं आहे, बट यू कांट राईट दॅट. ओके, सो ही जी स्क्रीनवर डेफिनेशन दिसते ती तशीच्या तशी तुम्ही लिहायला पाहिजे. ओके, सो हे डेफिनेशन आहे त्याचं डिस्प्लेस पर्सनची, रेपाट्रिएटची, रजिस्टर्ड फार्मासिस्टची, ह्याचं स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि ह्या डेफिनेशन आहेत त्या काय करा तुम्ही तर पाठ करा, आत्तापासूनच पाठ करायला सुरुवात करा. ओके, बिकॉज ही जी ज्युरिस्टची लँग्वेज आहे, इट्स लँग्वेज इज हार्ड, इट्स लँग्वेज ऑफ लॉ. ओके, सो आत्तापासूनच डेफिनेशन पाठ करायला काय करा तर सुरुवात करा.
सो बघा, तो आता मी काय सांगितलं इथपर्यंत तेवढाच राहतो आहे पार्ट. ओके, एनी पर्सन हू हॅज लेफ्ट ऑर हॅज बीन डिस्प्लेस फ्रॉम प्लेस ऑफ हिज रेसिडन्स इन कुठे तर बांगलादेश. ओके, सो बांगलादेशमधून जेव्हा काय झालं, अशाच म्हणजे दंगली झाल्या, युद्ध झालं, तेव्हा काय केलं, बांगलादेशमधली लोकं जी आहेत ती काय झाली तर युद्धामुळे, त्या युद्धाला घाबरून त्यांना त्यांचं जे राहतं ठिकाण होतं, म्हणजे बांगलादेशमध्ये ते राहत होते, ते त्यांना काय करावं लागलं तर सोडावं लागलं किंवा त्यांनी सोडलं. कधी तर आफ्टर 14 मार्च 1957, 14 एप्रिल 1957 नंतर आणि 25 मार्च 1971च्या अगोदर, बट बिफोर 25 मार्च 1971 on account of civil disturbances, means fighting between two groups or fear thereof, and since then residing in India. आणि आता ते कुठे राहतात तर भारतामध्ये राहतात. म्हणजे काय तर बांगलादेशमधले जे लोक आहेत ते बांगलादेशमधले लोक जेव्हा काय झालं तर दुसरं महायुद्ध झालं, जेव्हा दंगली झाल्या, तेव्हा त्या दंगलींना घाबरून त्यांनी ते ठिकाण जिथे राहत होते बांगलादेशमध्ये, ते ठिकाण त्यांनी काय केलं तर सोडलं किंवा त्यांना सोडावं लागलं. कधी तर आफ्टर 14 एप्रिल 1957 नंतर. बघा नीट, 14 एप्रिल 1957 नंतर, बट बिफोर काय म्हटलं आहे 25 मार्च 1971च्या अगोदर. ओके, हे खूप नीट लक्षात ठेवा. 14 एप्रिल 1957 नंतर आणि 25 मार्च 1971च्या अगोदर, बिफोर. ओके, त्यांनी ते काय केलं, ठिकाण त्यांचं सोडलं आणि आता कुठे राहतात ते इंडियामध्येच राहतात. ओके, सो हा दुसरा पार्ट होता डेफिनेशनचा. सी अगेन, any person who has left or has been displaced from place of his residence in Bangladesh, म्हणजे बांगलादेशमध्ये जे लोक राहत होते त्यांनी ते ठिकाण त्यांचं सोडलं. कधी तर आफ्टर 14 एप्रिल 1957, बट बिफोर 25 मार्च 1971च्या अगोदर. का सोडलं तर ऑन अकाउंट ऑफ सिव्हिल डिस्टर्बन्सेस, मीन्स ड्यू टू फायटिंग बिटवीन टू ग्रुप ऑर फिअर देअर ऑफ, म्हणजे त्या भीतीपोटी, त्या भीतीला घाबरून, फिअर देअर ऑफ, अँड सिन्स देन रिसाइडिंग इन इंडिया, आणि ते इंडियामध्ये राहायला आले. आता इंडियामध्येच ते लोक काय आहेत तर राहतात. ओके, सो दिस इज अबाउट द डिस्प्लेस पर्सन. हे डिस्प्लेस पर्सनची डेफिनेशन आहे. ओके, सो ह्या ज्या डेफिनेशन बघितल्या त्या इम्पॉर्टंट आहेत. मी ज्या सांगितल्या तुम्हाला, डिस्प्लेस पर्सन, रेपाट्रिएट अँड रजिस्टर्ड फार्मासिस्ट. ओके, अँड रीड ऑल्सो दिस युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन वगैरे, ते पण तुम्ही काय करा तर जस्ट रीड करा. बट ह्या ज्या डेफिनेशन आहेत 3, डिस्प्लेस पर्सनची डेफिनेशन, रेपाट्रिएटची डेफिनेशन आणि ही रजिस्टर्ड फार्मासिस्टची डेफिनेशन, ही तुम्ही काय करा, ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, नोटबुकमध्ये लिहा तुमच्या आजच्या आज लेक्चर बघताना, आणि त्या डेफिनेशन आहेत त्या काय करा तर पाठ करा. ओके, बाय हार्ट करा डेफिनेशन, बिकॉज व्हेरी इम्पॉर्टंट आहेत आणि यू हॅव टू राईट इज ॲज इट इज. जसा तुम्हाला स्क्रीनवरती दिसतात तशाच डेफिनेशन तुम्हाला एक्झाममध्ये लिहायच्या आहेत. ओके, सो इफ एनी डिफिकल्टी इज देअर, कुठचं पार्ट काही समजलं नसेल आजच्या लेक्चरमधलं, देन आस्क मी फ्रीली. ओके, and while listening the lecture, mention your roll number in the comment box. Okay, and many students are there who had not submitted till the DSBM assignment. Okay, send me early that. Tomorrow lecture we will see medical practitioner definitions and we will start PCI. ओके, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया नेक्स्ट लेक्चरला आपण स्टार्ट करणार आहोत आणि नेक्स्ट लेक्चरला ही मेडिकल प्रॅक्टिशनरची डेफिनेशन बघणार आहोत. मेडिकल प्रॅक्टिशनर मीन्स वॉट, फिजिशियन, डॉक्टर ज्याला बोलतात, तो म्हणजे कोण आहे तर मेडिकल प्रॅक्टिशनर. ओके, सो वी विल स्टॉप ओवर हिअर. हॅपी लर्निंग. थँक्यू.